नमस्कार, मी सुभाष ज्ञानदेव खांडेकर। माझी मुलगी दर्शना सुभाष खांडेकर हिच्या नावावरती अवनीची व्हॅन मिळाली। आम्ही सगळे कुटुंब मिळून मेहनत करून हे अवनी व्हॅन चालवतो। माझं छोटंसं हॉटेल होतं, ते रोड कटिंग मध्ये गेल्यामुळे मी आता मला अवनी मिळालेली आहे। आणि ती अवनी मी आता 1 वर्ष झाले रोड नंबर 17 MIDC अंधेरी ईस्ट मुंबई नंबर 93 ते मी चायनीज फूड चालू केलेलं आहे। मी चंद्रकांत कोळी, मी ही व्हॅन घेण्याच्या अगोदर रिक्षाचा व्यवसाय करत होतो। मला या व्हॅनची माहिती मोबाईलद्वारे भेटल्यानंतर मी अनिल कोंडेकर सरांना फोन केल्यानंतर त्यांनी मला ऑफिसला बोलवून मला जी काय कागदपत्रे हवी होती मी त्यांना सपोर्ट केली। त्यानंतर मला त्यांनी 2 महिने गाडीचं ट्रॅफिकेशन करून गाडीचं लोन पास करून ते सर्व प्रोसिजर करून मला 2 महिन्याच्या आतमध्ये गाडी माझ्या हवाली केली। पूर्ण फॅब्रिकेशन वगैरे सगळं त्यांनी करून दिलं। मी फक्त डॉक्युमेंट सबमिशन केलं, लोन पासून सगळं आम्हाला त्यांनी मदत केली। नमस्कार, माझं नाव अस्मिता गुणाजी शिगवण आहे। मी अवनीची लाभार्थी आहे। खूप आनंद होतोय की खूप छान हा काय म्हणतो त्याला कॉन्सेप्ट त्यांनी तयार केलेला आहे। तर त्याच्याबद्दल मी अनिल कोंडेकर सर आणि प्रज्ञा मोहिते मॅडमची खूप 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 आभारी आहे। काही वेळापासून मला स्वतःला हा कॉन्सेप्ट सुरू करायचा विचार होता। तर मी स्वतः फोर्टला जाऊन हे टेम्पो बघितलं, स्टडी केला, नंतर ओंकार सरांना भेटलो आणि त्यांच्याकडून अजून माहिती घेतली आणि स्वतःचा टेम्पो चालू करून आज मला 1 वर्ष झालंय आणि हा मला खूपच उपयोगी आला। मी सोनाली विवेक सिसोदे। मला आमच्या शाळेच्या ग्रुपमधून अवनी फूड व्हॅन बद्दल कळलं, तेव्हा मी इंटरेस्ट दाखवला आणि त्यांचं वर्कशॉप होतं, त्या वर्कशॉपला गेली। तिथे मला सर्व इत्थंभूत माहिती समजली आणि मला ती प्रत्यक्षात आवडली आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघांनी मिळून त्या फूड व्हॅन मध्ये व्यवसाय करण्याचं ठरवलं। नमस्कार, माझं नाव राकेश मधुकर चोपडे, मी कल्याण येथे राहतो। माझं एज्युकेशन झालेलं आहे BA ग्रॅज्युएशन आणि मी एका इन्स्टिट्यूशनमध्ये ॲज अ टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करतोय। मी आधी ऑटो चालवायचो। ऑटो चालवता मी अशी एक गाडी बघितली कल्याण RTOला। कोरोना काळाच्या महामारीच्या संकटामध्ये लोकांना जगण्याचं मोठं साधन होतं। रोजगार गेले, लोकांचे व्यवसाय होते ते निघून गेले आणि लोकांना बेरोजगारीमध्ये उपासमारी मरायचे मरत। अशामध्ये माझे एक मित्र बाबासाहेब ज्ञानू खांडेकर हे मला भेटले आणि अवनीच्या माध्यमातून कसं लोकांना रोजगार उपलब्ध करून मिळाला जातो त्याची मला माहिती दिली। एक हँडबिल दाखवलं गेलं आणि त्या हँडबिलच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी कोंडेकर आणि प्रज्ञा मोहिते त्यांच्याशी मी बॉम्बे सेंट्रल येथील ऑफिस जाऊन संपर्क साधला, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली। मी आता वरती सांगितलं की आपल्या देशात जवळजवळ 60% लोकही तरुण आहेत आणि तरुणाईचा मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला काम हवं असतं आणि उत्पन्नाचं साधन हवं असतं, जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत। पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः, तर ते पोहोचवण्याचं काम अनिल कोंडेकर करत आहे आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे। कारण ग्रॅज्युएट माझ्याकडे लिटरली दररोज मुलं येतात की जी ग्रॅज्युएट असतात, मास्टर्स केलेली असतात, पण त्यांना नोकऱ्या नसतात। म्हणजे तुम्ही एवढं एक तर आईवडील शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात। तर त्यांच्यासाठी हे खरंच चांगलं आहे की कुठचाही उद्योग असेल, म्हणजे छोटा असू दे मोठा असू दे, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या प्रज्ञा मोहिते यांनी सांगितलं की या उपक्रमात महिलांना 25% अनुदान मिळतं, त्यामुळे या उपक्रमाचा महिला सर्वाधिक लाभ घेत आहे। महिना आपल्या घरात काही ना काही जेवण बनवणं, काही ना तिच्या अंगात ती कलाच आहे, उपजत कला आहे। सो फक्त ती कला म्हणून घरातल्या 4 माणसांपुरतं जेवण ते मर्यादित न राहता ती आता कुठेतरी व्यवसायात उतरली आहे आणि बऱ्यापैकी त्या व्यवसाय करत आहेत। आम्ही तब्बल 360 व्हॅन ज्या मुंबई, ठाणे, अगदी रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर मुंबई, ठाणे जिल्हा, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या या अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र अगदी मोठ्या दिमागाने आणि खास करून आपली स्थानिक भूमिपुत्र यांसाठी ही योजना राबवली असं म्हणायला हरकत नाही।
सन्माननीय अनिल फोंडेकर यांनी मुंबई व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र रोजगार फाउंडेशन या दोन संस्थांच्या मार्फत या महाराष्ट्रातील मराठी तरुणांसोबत इतरही तरुण जे होतकरू आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यांना उत्तम प्रकारच्या नोकऱ्या सरकार दरबारी किंवा खाजगी कंपनीतून मिळाव्यात किंवा उत्तम प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी बँकातून लोन मिळावं, यासाठी या दोन फाउंडेशन चालू केलेली आहे. गेले 10-15 वर्ष मी या तरुणाला पाहतोय. अत्यंत धडपडीचा हा तरुण आहे. माझ्यासोबत गेले कित्येक वर्ष काम करतोय. माझ्या पक्षातही काम करत होता आहे आणि त्याची सगळी धडपड ही या महाराष्ट्रातल्या तरुणांना, तरुणींना रोजगार मिळावा, नोकरी मिळाव्या, त्यांनी पायावर उभं राहावं आणि आपलं कुटुंब उत्तम प्रकारचं पुढे घेऊन जावं आणि भविष्यात येणाऱ्या पिढीलाही चांगल्या प्रकारची मदत करावी. आणि अशा भावनेतून एखादा तरुण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तर उभं राहिलंच पाहिजे, पण बँकांनी उभं राहिलं पाहिजे, राज्य सरकारांनी उभं राहिलं पाहिजे, किंबहुना केंद्र सरकारांनी सुद्धा आपल्या ज्या स्कीम आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्यांनी अशा प्रकारच्या तरुणांना मदत केली पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा तरुण काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो, या तरुणाला, खरंच या तरुणाला त्याच्या सहकार्याला मदत करा आणि या महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जर एखादी काही तरुण आले तर त्यांनाही पायावरती उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्यांना पाठिंबा दिला तर आपल्या समाजातील गोरगरीब मुलांचे हात मजबूत होणार आहे आणि म्हणून अशा या तरुणांना मदत करायला निश्चितपणे मला आवडेल, आपल्याही निश्चितपणे आवडेल. अनिल फोंडेकर याला आणि याच्या दोन्ही फाउंडेशनला मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या. आपण असंच काम करत राहा. मला नक्की माहिती आहे आणि नक्की खात्री आहे की तुझ्या ह्या कामाला नक्कीच एवढा यश येईल की लोक सुद्धा पुढे तोंडात बोट्या घातल्याशिवाय राहणार नाहीत. आता महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अनुदानित स्वयंभू महिला उद्योगिनी योजना